गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधील एक अतिशय इम्पॉर्टंट थिंकर शिकणार आहोत. जर कोणी आपल्याला विचारलं मॉडर्न ब्युरोक्रेसी म्हणजे काय किंवा आयडियल ब्युरोक्रेसी आपल्याला कोणी दिली, तर त्याचं एक उत्तर आहे मॅक्स वेबर. आता आपण इंट्रोडक्शन बघूया. मॅक्स वेबर कोण होते, त्यांचा जन्म कुठे, कधी झाला? आता ते जर्मनीमध्ये जन्माला आले होते 1864 मध्ये. ते सोशिओलॉजिस्ट, इकॉनॉमिस्ट आणि पॉलिटिकल थिंकर होते. आता त्यांच्या काळामध्ये युरोपमध्ये काय झालं, इंडस्ट्रियल रिव्होल्युशनला सुरुवात झाली. मग त्यामुळे फॅक्टरीज वाढत गेल्या, सिटीज वाढत गेल्या, पॉप्युलेशन पण वाढत होती आणि अशा वेळी गव्हर्नमेंटचं काम वाढू लागलं. यावेळी गव्हर्नमेंटला हवं होतं एक अशी ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम. कशी हवी होती ती सिस्टीम? जी इफिशियंट, डिसिप्लिन्ड आणि रूल बेस्ड असेल. मग त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये वेबर यांनी ब्युरोक्रेसीची संकल्पना मांडली. आता मला सांगा, जर एखाद्या ऑफिसमध्ये एक ऑफिसर आहे, तो आपल्या नातेवाईकांना जॉब देतो, रूल्स पाळत नाही, पर्सनल फेवर करत असतो, तर काय होणार आहे? अशा ठिकाणी करप्शन वाढणार आहे, काम वेळेवर होणार नाहीत आणि पब्लिकचा गव्हर्नमेंट वरती जो विश्वास आहे तो कमी होणार. म्हणूनच वेबर म्हणले की गव्हर्नमेंट जे काम करते ते रूल्सने चालली पाहिजे. ओके. आणि ती फ्युडालिझम वर्ड आहे, म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या आधी फ्युडालिझम म्हणजे सरंजामशाही. म्हणजे राजाची जमीन असणार, ती जमीन राजा सरदारांना देत असत. सरदार काय करत, त्या बदल्यात राजाप्रती निष्ठा आणि लष्करी लष्करासाठी मदत करत असे. आणि सरदार ती जमीन शेतकऱ्यांना देत, शेतकरी त्यामध्ये शेती करत आणि त्यांना संरक्षण मिळत असे, म्हणून त्या बदल्यात ते कर देत. तर असं आहे सरंजामशाही, फ्युडालिझम. आणि मग ही रिव्होल्युशन झाली. आपल्याला हा पार्ट कळाला. नेक्स्ट स्लाइड कडे वळूया. आता ऑथॉरिटी म्हणजे तर बघा, people obey when they believe the right to command is valid. लोक एखाद्या व्यक्तीचं ऐकतात कारण त्यांना वाटतं की त्या व्यक्तीला आदेश देण्याचा योग्य अधिकार आहे. म्हणजे जेव्हा तो अधिकार असेल तरच लोक त्या व्यक्तीचं ऐकतात. तीच ती आहे ऑथॉरिटी, जे लिगिटिमेट पॉवर. वेबर यांनी ऑथॉरिटीचे काही प्रकार सांगितले: ट्रॅडिशनल, करिझमॅटिक आणि लीगल रॅशनल. आता प्रत्येकाचा आपण वर्डचा मिनिंग समजून घेऊया. ट्रॅडिशनल ऑथॉरिटी म्हणजे वी फॉलो इट बिकॉज अवर अँसेस्टर्स डिड. म्हणजे आमच्या पूर्वजांनी हे केलं म्हणून आम्ही तेच करणार, किंवा जे अनेक वर्षांपासून चालत आहे तेच आम्ही करतोय. हे आहे ट्रॅडिशनल ऑथॉरिटी. म्हणजे राजे झाले किंवा गावातले पाटील, ट्रायबल लीडर्स किंवा फॅमिली हेड यांचं आपण ऐकतो, कारण ती एक त्यांना ट्रॅडिशनल आपण पूर्वापार हे मानत चाललेलो आहोत की मोठ्यांचं ऐकायचं. म्हणजे या ठिकाणी पर्सनल लॉयल्टी आहे, रिटन रूल्सना जास्त महत्व नाहीये, इथे पर्सनल लॉयल्टीला महत्व दिलेलं आहे. तर हे झालं ट्रॅडिशनल ऑथॉरिटी. आता बघा, आपल्या गावात एखादा व्यक्ती फक्त त्याच्या घराण्यामुळे नेता बनतो, मग या ठिकाणी कोणती ऑथॉरिटी आहे? ती आहे ट्रॅडिशनल ऑथॉरिटी.
नेक्स्ट ऑथॉरिटीकडे वळूया. charismatic authority. म्हणजे we follow the leader who inspires us. जे लोक त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात, त्याच्या पर्सनॅलिटीमुळे त्याचं ऐकतात, ती आहे charismatic authority. एक्झाम्पल्स आहेत महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, नेल्सन मंडेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता लोक त्यांचं ऐकत होते कारण ते इन्स्पिरेशनल लीडर्स होते. रूलमुळे नाही, तर इथे होती पर्सनॅलिटी. त्यामुळे हे आहे charismatic authority. आता जर एखादा लीडर फक्त आपल्या पर्सनॅलिटीमुळे लोकांना प्रभावित करतोय, तर ती कोणती ऑथॉरिटी? charismatic authority. आता नेक्स्ट कडे आपण बोलतोय legal rational authority. We obey the office, not the person. म्हणजे बघा, आजची गव्हर्नमेंट किंवा IAS, IPS, कलेक्टर, CEO, युनिव्हर्सिटी, बँक्स, पोलीस, कोर्ट, हे सगळं जे आहे हे आहे लीगल रॅशनल ऑथॉरिटी. ऑफिसरचा आदेश पाळला जातो कारण तो ऑफिसर आहे, त्याच्या पोझिशनमुळे नाही, जे त्याच्या पर्सनल रिलेशनमुळे नाही. हे असतं वेबर यांनी सांगितलं, ज्याला आपण लीगल रॅशनल ऑथॉरिटी म्हणतो. म्हणजे व्यक्ती कोण आहे हे आपल्याला त्याच्याशी फरक पडत नाहीये, पण ती व्यक्ती त्या पदावर आहे, पण त्या पदाचा मान राखतो. ओके, दॅट इज लीगल रॅशनल ऑथॉरिटी. सगळं एकदा बघूया. ट्रॅडिशनल म्हणजे जिथे कस्टम्स आपण म्हणजे आपल्या पूर्वापार ज्या परंपरा चालल्या त्या. charismatic म्हणजे पर्सनॅलिटी. लीगल रॅशनल ऑथॉरिटी मध्ये रूल्स आणि लॉज यांना महत्व आहे. नेक्स्ट, आता आपण बघूया ब्युरोक्रेसी म्हणजे काय. वेबर म्हणतात ब्युरोक्रेसी म्हणजे एक अशी ऑर्गनायझेशन जिथे रूल्स आहेत, डिसिप्लिन असतं, हायरार्की असते, मेरिट असतं, रिटन रेकॉर्ड्स असतात आणि स्पेशलायझेशन असतं. म्हणजे प्रत्येक कर्मचारी आपल्या ड्युटी प्रमाणे काम करतो. याला आपण ब्युरोक्रेसी असं म्हणतो. आता आपण नेक्स्ट स्लाइडला बघूया. आपण बघितलं की ब्युरोक्रेसी म्हणजे काय, ऑथॉरिटीचे टाइप्स बघितले. तर आता आपण बघूया की ब्युरोक्रेसी ऍक्च्युअली वर्किंग कशी असते. वेबर म्हणतात की एक आयडियल ब्युरोक्रेसी ही काही प्रिन्सिपल्स वरती चालतं, आणि प्रिन्सिपल्स जर आपण फॉलो केले तर ऑर्गनायझेशन इफिशियंट बनतं. मग असे 8 प्रिन्सिपल्स सांगितले आहेत. पहिलं प्रिन्सिपल आहे रूल बाउंड वर्क. म्हणजे ऑर्गनायझेशन मधलं प्रत्येक काम हे रूल्स नुसार असलं पाहिजे. कोणत्याही ऑफिसरने स्वतःच्या मनाने डिसिजन घ्यायचं नाहीये, तर ते रूल ना बाउंड असलेलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे डिव्हिजन ऑफ वर्क. म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईकडे एक स्पेसिफिक रिस्पॉन्सिबिलिटी असते, सगळेच सगळं काम करत नाही. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जर आपण बघितलं तर डॉक्टर ऑपरेशन करतोय, नर्स मेडिसिन देते, रिसेप्शनिस्ट रजिस्ट्रेशन करतोय. म्हणजे प्रत्येकाचं काम आहे वेगळं आहे. डिव्हिजन ऑफ वर्क. आता आहे हायरॅर्की. हे म्हणजे सिनियर आणि ज्युनियर ची चेन. म्हणजे एक्झाम्पल व्हाईस चान्सलर, प्रिन्सिपल, देन HOD, देन असिस्टंट प्रोफेसर आणि मग स्टुडंट्स. म्हणजे प्रत्येकाला माहित असतं की आपण रिपोर्ट कुणाला करायचा आहे, आणि यामुळे डिसिप्लिन राहतं. आता चौथं प्रिन्सिपल आहे मेरिट बेस्ड रिक्रुटमेंट. म्हणजे एक्झाम्स आपल्या होत असतात ना, त्यावेळी इंटरव्ह्यूज होतो, क्वालिफिकेशन आपलं पाहिलं जातं, त्यानंतर ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे एक सिलेक्शनची प्रोसेस आहे, जे आपण UPSC, MPSC एक्झाम्पल्स पाहतो. मेरिट बेस्ड रिक्रुटमेंट.
आता 5वं प्रिन्सिपल आहे नो पर्सनल ओनरशिप. हा प्रिन्सिपल खूप इंटरेस्टिंग आहे. गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये ऑफिसरची जे ऑफिसरची पर्सनल प्रॉपर्टी नाही, म्हणजे ऑफिस मधले कम्प्युटर्स, चेअर्स, व्हेकल किंवा फाईल हे सगळं गव्हर्नमेंटचं आहे. ऑफिसर ट्रान्सफर झाला तरी बाकीच्या गोष्टी ह्या तिथेच राहणार आहेत. म्हणजे त्याची पर्सनल ओनरशिप नाही आहे. हे प्रिन्सिपल आहे. पुढचं आहे रिटर्न रेकॉर्ड. जे लिहिलं जातं तेच ऑफिशियल. म्हणून प्रत्येक डिसिजन म्हणजे प्रत्येक जे डिसिजन घेतलं जातं त्याची फाईल तयार होते. लेटर्स, सर्क्युलर्स, ऑफिस ऑर्डर्स हे सगळं रिटर्न असतं. ह्यामुळे फ्युचरमध्ये एव्हिडन्स मिळतो. 7वं आहे करिअर सर्व्हिस. गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणजे करिअर आहे. जिथे प्रमोशन मिळतंय, सॅलरी मिळते, पेन्शन मिळतंय, योग्य वेळी ठराविक काळानंतर तिथे आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं, म्हणजे करिअरची ग्रोथ मिळते. म्हणून अधिकारी एक लॉंग टर्म काय म्हणतात लॉंग टर्म कमिटमेंट ठेवू शकतात तिथे. 8वं आहे प्रिन्सिपल रिस्पॉन्सिबिलिटी. पॉलिटिकल लीडर्स हे येतात आणि जातात, पण परमनंट ऑफिसर्स ऑर्गनायझेशन चालवत राहतात आणि त्यांनी ऑर्गनायझेशन बद्दल कमिटमेंट ठेवायला पाहिजे. तर क्विक आपण सगळी 8 प्रिन्सिपल्स बघूया. रूल बाउंड वर्क, division of work, hierarchy, merit-based recruitment, no personal ownership, written records, career service आणि responsibility. तर इथे सेम एक्झाम्पल आपण दिलंय की हायरॅर्की कशी वर्क करते. व्हाईस चान्सलर, प्रिन्सिपल, HOD, असिस्टंट प्रोफेसर अँड देन स्टुडंट्स. जिथे प्रत्येकाला आपला रोल माहित आहे, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज माहित आहे आणि रिपोर्टिंग कोणाला करायचंय हे माहित आहे. Let's move to the next slide. Why bureaucracy matters. तर ब्युरोक्रेसी मध्ये एक साखळी आहे, जिथे प्रिसिजन आहे, स्पीड आहे, डिसिप्लिन आहे आणि कंटिन्युटी आहे. प्रोफेशनल ऑफिशियल्स त्यानंतर मेरिट थ्रू रिक्रुटमेंट घेतली जाते, रिटर्न रेकॉर्ड्स आहेत. यामुळे अकाउंटेबिलिटी, रिलायबिलिटी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परफॉर्मन्स हा चांगला राहतो. तर यामुळे ब्युरोक्रेसी आपल्याला हवी, आपल्याला पर्सनल फेवर देणाऱ्या गोष्टी नको. तर हेच आपण आधी डिस्कस केलं होतं. लेट्स मूव्ह ऑन टू द. आता आपण बघूया सेपरेशन ऑफ पॉवर. म्हणजे इथे पॉवर ही डिवाइड होते. सर्व पॉवर एका व्यक्तीकडे नसावे. डिफरंट इन्स्टिट्यूशन्स मध्ये पॉवर ही डिवाइड असावी. एक्झाम्पल आहे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियल. म्हणजे एक जण कायदे बनवतोय, एक जण कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन करतोय, एक जण त्यात काही त्रुटी आल्या तर ते निदर्शनास आणून देतोय. प्रत्येक पण ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांवरती कंट्रोल ठेवतात. आता आपण बघूया क्रिटिसिझम ऑफ वेबर्स मॉडेल. तर या ठिकाणी महत्व जास्त हे रूल्स न दिलं जातंय त्या व्यक्तीपेक्षा. म्हणजे एक्झाम्पल झालं की स्टुडंटची जर स्कॉलरशिप वेळेवर मिळाली नाही, एखाद त्याचं कारण असू शकतं की त्यावरती एखाद्याची सही नाही झाली, जे इथे रूल्सला जास्त महत्व दिलं जातं. नेक्स्ट आहे रेड टॅपिझम. या टेबलवरून दुसऱ्या टेबलवर, दुसऱ्या टेबलवर आणखी पुढच्या टेबलवर अशी फाईल आपली प्रोसेस होतीये आणि ज्यामुळे डिले पण होतोय. रिजिडिटी आहे, अगदी म्हणजे याच प्रोसेसने गेलं पाहिजे, एवढेच असेच रूल आहेत. हे सगळं जेव्हा टिक मार्क होईल तेव्हाच तुमचं काम होईल. अशा पद्धतीने तेव्हा एक्सेसिव्ह पेपर वर्क आहे. वीक पर्सनल टच आहे, म्हणजे ह्युमन इमोशन्स ला जास्त महत्व नाहीये. सिटिझनला कस्टमर म्हणून
न पाहता फाईल म्हणून पाहिलं जाते. आता पुढे आहे इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन. तर इन्फॉर्मल रिलेशन आहेत ते आपण दुर्लक्षित करतो. ऑर्गनायझेशन ही फक्त, आता इथं समजून घेण्याचा मुद्दा हाच आहे की ऑर्गनायझेशन फक्त रूल्सवर चालत नाही, तर तिथे कम्युनिकेशन, मोटिवेशन, लीडरशिप, बाकी टीम वर्क हे सगळं महत्वाचं असतं. मीन्स आपण बघूया की द ह्युमन साइड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ही पण महत्वाची आहे की रूल्स alone cannot run an organization. इथे फक्त रूल्स नकोत आपल्याला, कम्युनिकेशन, मोटिवेशन, लीडरशिप, टीम वर्क, एम्पथी या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे जर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर फक्त रूल्स वाचत बसला आणि पेशंटकडे लक्ष दिलं नाही, तर तो पेशंट वाचेल का? नाही. म्हणून ह्युमन अप्रोच हा सुद्धा तितकाच आवश्यक आहे. आता आपण बघूया की आजची ब्युरोक्रेसी कशी बदलते. आता सिटिझन्स हे अधिक जागरूक झाले आहेत, टेक्नॉलॉजी आली आहे, ई गव्हर्नन्स आलाय, RTI आलंय, सोशल मीडिया आलंय, सिटिझन चार्टर आलंय, ऑनलाईन सर्व्हिसेस आल्या, पब्लिकचं पार्टिसिपेशन, सिटिझन आपण सिटिझन सेंट्रिक तर झालो आहोत, सिटिझनचं पार्टिसिपेशन पण वाढलंय. म्हणून आता ही ब्युरोक्रेसी बदलत चालली आहे. आज फक्त रूल्स नाही, तर ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, रिस्पॉन्सिव्हनेस, पार्टिसिपेशन, सिटिझनचं सॅटिस्फॅक्शन हे सगळं महत्वाचं आहे. म्हणजे आता सध्या चालू असलेला मुद्दा की अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे गव्हर्नमेंटने, तो हाच आहे. आता आपण एका चेंजिंग फेज मध्ये आहोत. म्हणजे पूर्वी जर बर्थ सर्टिफिकेट साठी आपल्याला ऑफिसमध्ये 4-5 वेळा जावं लागायचं, आज ऑनलाईन अप्लाय करता येतं, स्टेटस ट्रॅक करता येतो. हीच आहे आपली मॉडर्न ब्युरोक्रेसी. आता फायनल आपण कन्क्लुजन, आपला एक शेवटचा पॉइंट राहिला होता, डेमोक्रेसी आणि ब्युरोक्रेसी याचा संदर्भ. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत असं आपल्याला वेबर यांनी सांगितलं. डेमोक्रेसी लोकप्रतिनिधींमार्फत पॉलिसी बनवते, ब्युरोक्रेसी त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो. म्हणजे मिनिस्टर्स डिसाईड करतात आणि ब्युरोक्रॅट्स इम्प्लिमेंट करतात. पण वेबर यांनी एक वॉर्निंग पण दिली होती की जर ब्युरोक्रेसी खूप पॉवरफुल झाली तर रेड टॅपिझम वाढू शकतं आणि सिटिझन्स हे ऍडमिनिस्ट्रेशन पासून दूर जाऊ शकतात. ब्युरोक्रॅट्स लोकप्रतिनिधींवरती प्रभाव टाकू शकतात. म्हणून या ठिकाणी ब्युरोक्रेसीवरती पॉलिटिकल कंट्रोल, अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी असणं हे खूप महत्वाचं आहे. इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया की सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली. योजना जाहीर करणारे पॉलिटिकल मिनिस्टर्स म्हणजे आपली गव्हर्नमेंट, पण अर्ज स्वीकारणं, त्याची पडताळणी करणं, त्यात पैसे वितरित करणं हे सगळं येतं ब्युरोक्रेसीच्या मार्गाने, म्हणजे ब्युरोक्रेसीमध्ये. म्हणजे डेमोक्रेसी आणि ब्युरोक्रेसी हे एकत्र दोघंही काम करतात. आता याची वन लाईन रिव्हिजन काय आहे की डेमोक्रेसी makes the policy, government makes the policy, bureaucracy just implements it. So now let's go on last slide. एकदम रिव्हिजन करूया की मॅक्स वेबर हे आहेत फादर ऑफ मॉडर्न ब्युरोक्रेसी. बेस्ट ऑथॉरिटी कोणती आहे? लीगल रॅशनल ऑथॉरिटी. मेन आयडियाज काय होते? रूल ऑफ लॉज, मेरिट, हायरॅर्की, स्पेशलायझेशन, इम्पर्सनॅलिटी. आणि मॉडर्न डिरेक्शन काय मिळाली की ट्रान्सपरंट हवं, आपण आणखी डिजिटलायझेशन कडे जायला पाहिजे आणि आणखी सिटिझन सेंट्रिक ऍडमिनिस्ट्रेशन असलं पाहिजे. सो दिस वॉज ऑल अबाउट
Max Weber. Let's meet into the next chapter next day. Thank you.